चला हाय नमस्कार. मी आज 8 वाजताच व्हिडिओला सुरुवात करून दिलेली, कारण की रात्री मी किचन ओटा साफ केला नव्हता, बरं नव्हतं, त्यासाठी मी झोपून गेलेली होती. सर्व काही भांडे वगैरे पण माझे पडलेलेच होते, तर त्यासाठी मी आता सर्व काही साफसफाई करते. आणि भांडेसुद्धा मी आता आधी सर्व काही भांडे इथं घासून ठेवून दिलेले, त्यानंतर मी इथं साफसफाईला सुरुवात केलेली. तर चला आज मला बनवायचं आहे, आज बरं नाही, तोंडाला चव आणण्यासाठी चिकन. खूप दिवसांनी मी चिकन बनवणार आहे इथं, त्यासाठी. तर चला तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आज ना थोडंसं असं कणकणच होत होतं आणि सर्व काही आवरण्यात येते ना, मग इकडचं तिकडचं, त्यासाठी ना भांडे पण रात्री गोळा केले होते, ते आता बघा इथं घासून घेतलेले आहे मी. आणि थोडंसं इथं साफसफाई करण्यासाठी मी इथं किचनवरच्या सर्व काही पसारा इथं काढलेला आहे मी, कारण की साफसफाई केल्याशिवाय मला आवडत नाही आणि सगळं असं समोर दिसताना तर कसं कसं होतं, त्यासाठी सर्व काही मी इथं साफसफाई पण काढलेली ही किचनची. तर चला त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तर पूर्णच बघावा लागण्यासाठी मी इथं सर्व काही साफसफाई काढली. बघा हे आहे ना सर्व काही, हे ते मागे नाही का तुम्हाला लिक्विड दाखवलं होतं, मी ते लिक्विड बनवलेलं, ते सर्व काही मी इथं लावून दिलेलं आहे. आता सर्व काही हे स्वच्छ करणार आहे मी. आणि हे सर्व पसारा पण काढलेला आहे. हे बघा हे फुलदाणे, हे सर्व काही भांडे घासायला. नंतर इथं पण हे याच्यावरचे हे पण काढलेले मी सर्व काही. तर आता हे सर्व मी साफ करणार आहे. आता साफ केल्यानंतरच तुम्हाला मी हे दाखवणार आहे. ते बघा माझं असं क्लीन करून झालेलं आहे. सर्व काही मस्तपैकी क्लीन केलं गेलं. इथं ठेवायसाठी या छोट्या छोट्या मिठाच्या त्या छोट्या छोट्या बरण्या असतात ना, त्या मी धुवायला काढल्या, इथं धुवून ठेवलेल्या आहे मी, त्या ठेवणार मी नंतर. हा रॅपरचा पसारा सुद्धा मी नंतर काढणार आहे. आता फक्त हे एवढं साफ करून घेतलेलं आहे मी. बघा आता एवढं साफ करून घेतलं. घर ओटा आपला असा रोज साफ राहतो. आधी मीठ टाकलं, त्यानंतर थोडीशी हळद, हे चिकन मस्त घेतलेलं आहे मी. बघा याला आधी मॅरिनेट करून ठेवते. अशा प्रकारे मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला मस्त. थोडंसं दही, थोडं निंबू, अशा प्रकारे याला आता मॅरिनेट करून ठेवून देते मी 10 मिनिटं. असं याला मॅरिनेट करून ठेवून देते आता 10 मिनिटासाठी. 10-15 मिनिटं, अर्धा तास असं झाकून द्यायचं आहे आपल्याला. देते तुम्ही आवाज चालू. ते मॅरिनेट होतं तोपर्यंत आता आपण इथं मसाला करून घेऊया. हे बघा मी कांदे,
थोडंसं खोबरं, अद्रक, लसूण सर्व काही मस्त इथं फ्राय करून घेतलेले आहे मी. आपल्याला इथं एक चमच आपल्याला इथं चटणी टाकायची आहे. त्यानंतर आपला घरचा बनवलेला खूप मस्त मसाला आहे हा टाकते मी 1 चमच. त्यानंतर आपल्याला ही शिमला मिरचीची चटणी टाकायची. थोडीशी हळद आपण तिथं टाकलेली आहे, चिकनला लावलेली हळद, तर आता आपण थोडी टाकायची. आता मी आहे ना मस्तपैकी मिक्सरमधून वाटण करून घेते. चला मी आता इथं कोथिंबीर कापून घेणार आहे. छान मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. आणि आता अशा प्रकारे इथं कोथिंबीर मी कापून घेतलेली आहे. त्यानंतर इथं मी आता गॅस पेटवणार आहे. गॅस पेटवून मी इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी इथं 2 ते 3 पड्या तेल टाकलेले आहे. त्याच्यामध्ये तेजपान टाकलेले आहे आणि 2-3 लवंग मिरे टाकलेले आहे. त्याच्याने छान चव येते चिकनला. त्यासाठी मालवणी चिकन मी इथं बनवत आहे. मालवणी पद्धतीने ते चिकन मी इथं बनवत आहे. आणि त्यानंतर इथं मी मसालासुद्धा टाकलेला आहे. मसाला छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं तेल वर दिसेपर्यंत आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे. आणि आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता त्याला पण आपल्याला आता इथं टाकायचं आहे. तर चला, आणि हा बघा, हा मालवणी मसाला आहे. हा मसाला मी इथं टाकणार आहे. याच्याने खूप छान चव येते. आपला घरचासुद्धा मसाला मी इथं टाकलेला आहे आणि हा मालवणी मसाला मी इथं टाकलेला आहे. बाजारात तुम्हाला सहज भेटू शकतो हा मसाला, कुठं पण अवेलेबल असतो. तर त्यासाठी बघा आता छान परतवलं गेलेलं आहे. आता आपल्याला इथं चिकन टाकायचं आहे. बघा हे चिकन मस्त मॅरिनेट झालेलं आहे. आता आपल्याला हे टाकायचं आहे. इथं सर्व काही लावलेलं आहे मी. इथं दही, हळद, मसाला सर्व काही, निंबू पिळलेला आहे. तर सर्व काही लावून मस्त मॅरिनेट करायला ठेवून दिलेलं होतं मी. अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. आता याला तुम्ही 15 मिनटंसुद्धा ठेवू शकतो, पण मला होता वेळ त्यासाठी मी अर्धा तास राहू दिलं तसंच. कारण की छान मुरलं जातं ते, आणि छान मुरल्याने ना आपलं चिकन खूप लवकर शिजतं आणि छान लागतं त्यासाठी. तर चला आता इथं चिकन टाकूया आपण. अशा प्रकारे मी इथं याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे. आणि हे चिकन तुम्ही एकदा बनवणार ना तर परत परत बनवणार. आता खूपच दिवसांनी बनवलेलं आहे मी चिकन, मालवणी पद्धतीने बनवलेलं आहे पण, आणि खूप छान आणि खूपच मस्त. याला आता आपल्याला सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे. हातात मोबाईल धरलेला आहे ना, त्याच्यामुळे इकडे तिकडे होतं इथे. तर बघा खूपच छान. आता आपल्याला आहे ना हे सर्व काही असं पूर्णपणे मिक्स करून, पूर्ण असं मिक्स झालं की याच्यावर आपल्याला आता झाकण ठेवायचे. थोडी त्याच्या आधी कोथिंबीर टाकणार आहे मी इथं. आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकायची इथं. त्यानंतर मी इथं झाकण ठेवणार आहे. बघा किती सुंदर दिसतंय. तर चला आपलं चिकन झालं का बघूया. बघा चिकन खूप छान प्रकारे झालेलं आहे. आणि याला आपल्याला मीठ आधीच लावलेलं आहे चिकनला, तरीसुद्धा इथं थोडंसं आपल्याला मसाले मिक्स करण्यासाठी थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता पूर्ण अजून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला लागलं तर पाणी टाका, नाही लागलं तर तसं पण चालेल, सुक्कं जर तुम्हाला
चालत असेल तर, पण मी इथं थोडं पाणी घालणार आहे, कारण की थोडी ग्रेव्ही आहे ना खूप छान लागते, त्यासाठी मी इथं थोडं झाकून देणार आहे. त्यानंतर उघडून थोडंसं मी इथं पाणी घालणार आहे. तर चला, हे बघा खूपच छान पद्धतीने आपलं चिकन इथं झालेलं आहे. हे बघा मस्तपैकी आपलं चिकन इथं झालेलं आहे. फक्त वाफेमध्ये शिजून गेलेलं आहे ते, आणि मसाल्यासोबत शिजताना हे चिकन सर्व काही मसाले आपले चिकनमध्ये घुसून जातात आणि खूप छान टेस्ट येते त्यासाठी. तर चला, अशा प्रकारे चिकन खूप छान प्रकारे मी इथं बनवलेलं आहे. आणि कसे हात बरेच सार बरेच राहा, आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाओ, ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर बघा, मी इथं आहे ना साईडला थोडं गरम पाणी केलेलं होतं. आपल्याला ते थोडंसं टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे, कारण की मला थोडी ग्रेव्ही आवडते, त्यासाठी चपातीसोबत मला ग्रेव्ही खूप आवडते त्यासाठी. तर बघा खूपच छान मस्त, आणि परत आपल्याला एकदा अजून हे झाकून द्यायचं आहे. असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता परत एकदा झाकते. बघूया, आता 5 मिनटं झाकण ठेवलं होतं मी. बघा ग्रेव्ही पूर्णपणे आपली घट्ट झालेली मस्त, तुम्ही बघू शकता पूर्ण घट्ट, आणि चिकन पण खूप छान प्रकारे आपलं शिजून गेलेलं आहे. तर बघा, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. खूप छान ग्रेव्हीसुद्धा आपली इथं झालेली आहे आणि चिकनसुद्धा खूप छान आपलं इथं शिजून झालेलं आहे. परत अजून थोडी कोथिंबीर वरून टाकते मी. आपण आधीसुद्धा कोथिंबीर टाकली होती आणि आतासुद्धा मी थोडी टाकते. थोडी मी साईडला उरवूनच ठेवलेली होती. तर चला, अशा प्रकारे आपली चिकनची मालवणी पद्धतीने मी इथं चिकन बनवलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. बघा पूर्णपणे भाजी आपली इथं तयार झालेली. तर चला, आता सर्व करूया. तुम्ही बघू शकता. तर चला, आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. अशा प्रकारे मी एका बाउलमध्ये भाजी इथं काढून घेतलेली. खूपच छान बघा ग्रेव्ही, तरणची ग्रेव्ही किती छान. तर चला, या सर्वजण चिकन खायला. खूप छान आपलं चिकन इथं झालेलं आहे, आणि हे चिकन आहे ना चपातींसोबतच खायचं आहे, आणि सोबत कांदा, निंबू, पापड असेल तर पापड, पापड नसला तरीसुद्धा चालतं. माझ्याकडे सुद्धा पापड नाही आहे, पण मी कांदे निंबूसोबत चिकन खाणार आहे. तर खूप दिवसांनी चिकन मी बनवलेलं आहे, आणि तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड करते, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चला, भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला भेटू, बाय बाय.